वेलकम स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे इंटिग्रेशनचा मेन पार्ट. तर इंटिग्रेशनचे आपण प्रिवियस लेक्चरमध्ये स्टँडर्ड फॉर्म्युले आणि त्यावरती बेस एक्झाम्पल बघितले होते. सम स्टँडर्ड इंटिग्रल्स जसं की इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n, इंटिग्रेशन ऑफ sin x, cos x, e रेज टू x, a रेज टू x इंटिग्रेशन, या पद्धतीने जे फॉर्म्युले आपण बघितलेले होते तर ते होते स्टँडर्ड इंटिग्रल्स. आता काही एक्झाम्पल असे असतात की ज्या एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्ट स्टँडर्ड इंटिग्रलचे फॉर्म्युले युटिलाइज करू शकत नाही. मग स्टँडर्ड इंटिग्रेशनचे फॉर्म्युले युटिलाइज करण्यासाठी त्या एक्झाम्पलला आपल्याला सर्टन सबस्टिट्यूशन यूज करायला लागतं. ओके, तर ते मेथड जी आहे इंटिग्रेशनची तर या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे. तर 3 मेथड्स या लेसनमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत इंटिग्रेशन फाइंड करण्यासाठीच्या. तर कोणकोणत्या मेथड आहेत? तर फर्स्ट आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. सुटेबल सबस्टिट्यूशन आपण त्या फंक्शन मधल्या टर्मला यूज करायचं की जेणेकरून तो इंटिग्रल काय झाला पाहिजे, स्टँडर्ड इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज त्यामध्ये युटिलाइज होतील आणि सहजासहजी त्याचं इंटिग्रेशन घेता येईल. ओके, तर याला काय म्हणायचं, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. नंतर सेकंड, आता कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला इंटिग्रेशन जर आलं तर या 3 मेथड पैकीच कोणत्या तरी एका मेथडने आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर एकतर तुम्ही सबस्टिट्यूशन करून त्याला स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्ममध्ये आणू शकता. दुसरं आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स किंवा त्याला म्हणायचं इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स. तर हा प्रॉडक्ट रूल जो आहे इंटिग्रेशनचा तो थेरम आणि तो रूल आपण बघणार आहे. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट, दोन डिफरंट फंक्शनचा प्रॉडक्ट, ते इझिली डिफरन्शिएबल, इझिली इंटिग्रेबल फंक्शनचा. तर त्या पद्धतीने आपण इंटिग्रेशन फाइंड करू शकतो. याला म्हणायचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आणि तिसरी लास्ट मेथड या लेसनमध्ये इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शनने जर लिनियर, क्वाड्रॅटिक किंवा रिपीटेड लिनियर टर्म्स अशा टाईपचे इंटिग्रलला डिवाइडला टर्म्स जर प्रेझेंट असतील, फॉर एक्झाम्पल असं असेल px प्लस क्यू अपॉन x मायनस ए, एक्स मायनस बी, अशा नंबर ऑफ टर्म्स या लिनियर आहेत, लिनियर टर्म्स असे फॅक्टर्स असतील, तर त्याला इव्हॅल्युएट करण्यासाठी जी मेथड आहे त्याला म्हणायचं इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शनने इंटिग्रेशन. ओके, तर आपण आज बघणार आहे फर्स्ट मेथड ऑफ इंटिग्रेशन, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. तर आता ही मेथड काय आहे व्यवस्थित समजून घ्या. तर याच्यावरतीच एक थेरम आहे. समजा इफ x इज इक्वल टू 5t इज डिफरन्शिएबल or integrable function of t, x is equal to 5t is differentiable function of t, then integration of ft fx dx is equal to integration of fx dx is equal to integration of f of it into i dash t dt. तर हा जो थेरम आहे याचाच प्रूफ आपण बघू. काय सांगितलंय, x कोणाचं फंक्शन आहे, t चं डिफरन्शिएबल फंक्शन. x इज इक्वल टू 5t इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t, देन इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx. तर fx या फंक्शनचा x च्या रिस्पेक्ट इंटिग्रेशन इज इक्वल टू f ऑफ, जिथे जिथे x आहे त्याला कशाने रिप्लेस केलंय, 5t ने, इंटू dx ला कशा रिप्लेस केलं, त्याच 5t चा डेरिव्हेटिव्ह 5' dt. आपण हा रूल प्रूव्ह करण्यासाठी काय करणार आहे बघा. लेट, आता त्यांनी जे काही दिलेलं आहे ॲज x इज इक्वल टू 5t, हे t चं फंक्शन आहे. मी याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. t चं डिफरन्शिएबल फंक्शन, मग x ला आपण t च्या रिस्पेक्ट डिफरन्शिएट करू. काय येईल, dx बाय dt इज इक्वल टू 5t चा t च्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 5' t इंटू t चा t च्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1.
ओके, dx बाय dt ची व्हॅल्यू काय मिळाली, फाय डॅश ऑफ टी. आता मी समजा इथे एक कन्सिडर करतो, लेट डी बाय इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स, या एफ एक्स फंक्शनचं इंटिग्रेशन ते आहे कॅपिटल एफ एक्स आपण कन्सिडर केलं. देन बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन, यांच्या डेफिनेशननुसार एफ एक्सचं इंटिग्रेशन जर कॅपिटल एफ एक्स असेल देन डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स, तर एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार, स्मॉल एफ एक्स. ओके, तर एफ एक्सचं इंटिग्रेशन कॅपिटल एफ एक्स, तर एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार स्मॉल एफ एक्स. या पद्धतीने मग मी आता इथं चेन रूल अप्लाय करतो. बाय चेन रूल मला याच फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे, तर कोणाच्या रिस्पेक्ट, टीच्या रिस्पेक्ट. बाय चेन रूल डी बाय डी टी ऑफ एफ एक्स, या फंक्शनचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. काय होईल या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, मी यालाच काय केलं, डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. तर हा जो डी बाय डी टी होता तो डी टी इकडे लिहिला, डी एक्सने मल्टिप्लाय डी एक्सने डिवाइड केलं, तर यालाच काय लिहिलं मी, डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. आता डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स याची व्हॅल्यू काय आहे, स्मॉल एफ एक्स, बघा डी बाय डी टी ऑफ एफ एक्स. चेन रूलनुसार याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. तर डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्सची व्हॅल्यू काय, स्मॉल एफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू, डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू आहे फाय डॅश टी. या व्हॅल्यूज मी टाकल्या, मग एक्सची व्हॅल्यू पण आपण सबस्टिट्यूट करू, काय आहे फाय टी इंटू फाय डॅश टी. ही व्हॅल्यू मिळाली डी बाय डी टी ऑफ एफ एक्स, याची व्हॅल्यू मिळाली. आता मला परत डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधलं रिलेशन यूज करायचं. तर याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह करायचा असेल तर याला मी इंटिग्रेट करतो विथ रिस्पेक्ट टू टी. अगेन इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेतलं तर हा डेरिव्हेटिव्ह निघून जाईल. म्हणजे काय राहणार, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी आणि डी टी. तर याच फंक्शनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू कोण असणार, एफ एक्स, कॅपिटल एफ एक्स. आणि कॅपिटल एफ एक्स कोणाची व्हॅल्यू आहे आपण जी कन्सिडर केली, कोणाची, इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी आणि डी टी. तर हाच रूल इथं प्रूव्ह झाला. ओके, अगदी सिंपल आहे. बघा लक्ष द्या, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन हा रूल, यालाच नाव आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. याचं थेरम, एक्स इज इक्वल टू फाय टी, हे टीचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. तर त्याच एक्स असणाऱ्या एफ एक्स फंक्शनचं इंटिग्रेशन इज इक्वल टू एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी डी टी. तर याला जर आपण कम्पेअर केलं तर काय दिसून येत आहे, तर एक्सला कशाने रिप्लेस केलं आहे, फाय टी. जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो एक्सला, फाय टी हे फंक्शन नाही, तर एक्सला फाय टीने रिप्लेस करा. पण डी एक्सला पण कशाने रिप्लेस करायचं, तर फाय डॅश टी डी टी. त्या सबस्टिट्यूशनला डिफरन्शिएट करून त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि डी टी याने त्याला रिप्लेस करायचं. तर हीच आपल्याला इथं दिसून येत आहे. मग काय केलं आपण, एक्स इज इक्वल टू फाय टी ऑलरेडी इथे सांगितलेलं आहे, इफ पासून देन पर्यंतचा पार्ट गिवन. मग एक्स इज इक्वल टू फाय टी डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, याला मी डिफरन्शिएट केलं डी एक्स बाय डी टी फाय डॅश टी. आता आपण कन्सिडर केलं की या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आहे, कॅपिटल एफ एक्स. देन बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार स्मॉल एफ एक्स. या फंक्शनचाच मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे चेन रूलनुसार, पण कोणाच्या रिस्पेक्ट, टीच्या रिस्पेक्ट. डी बाय डी टी ऑफ एफ एक्स, डी बाय डी एक्स इंटू डी एक्स बाय डी टी, असं मी यालाच लिहिलं, डी एक्सने मल्टिप्लाय डी एक्सने डिवाइड. मग डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स काय आहे, स्मॉल एफ एक्स, आणि डी एक्स बाय डी टी याची व्हॅल्यू आहे डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू फाय डॅश टी.
या व्हॅल्यूज टाकल्या आपण एक्सच्या जागी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 5t f ऑफ 5t इंटू 5' हा टीचे रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह आहे, याला आपण इंटिग्रेट केलं तर याच फंक्शनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू काय राहणार कॅपिटल एफ एक्स, आणि कॅपिटल एफ एक्स कोणाला कन्सिडर केलंय इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स. आता याचीच करोलरी आहे बघा, करोलरी काय इफ इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स, एफ एक्स फंक्शनचं इंटिग्रेशन जर असेल जी ऑफ एक्स प्लस सी, देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स, काय एक्स ऐवजी काय असेल ते ए एक्स प्लस बी डी एक्स याचं इंटिग्रेशन येतं जी ऑफ ए एक्स प्लस बी अपॉन एक्सचा कोएफिशियंट ए डिवाइडला प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, तर ही करोलरी आपल्याला प्रूव्ह करायची. बघा याचं इंटिग्रेशन हेच आहे, मग पुट सबस्टिट्यूशन करणार आपण या फंक्शनचं इंटिग्रेशन घेण्यासाठी, त्याला आय ने डिनोट करतो, किंवा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी आणि डी एक्स याला आय म्हणू आपण. यालाच मी सबस्टिट्यूशन करणार, पुट ए एक्स प्लस बी इज इक्वल टू टी ठेवणार आपण सबस्टिट्यूशन, मग डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी, तर काय येईल ए कॉन्स्टंट ॲज इट इज, एक्सचा टीच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी, आणि बीचा डेरिव्हेटिव्ह येणार 0 टी साठी रिस्पेक्ट 1, म्हणजेच dx इज इक्वल टू 1 अपॉन ए इंटू डी टी ही व्हॅल्यू येते. मग काय होईल इंटिग्रल, तर ए एक्स प्लस बी ला टी ठेवला तर एफ ऑफ टी इंटू डी एक्सची व्हॅल्यू आहे 1 अपॉन ए डी टी, 1 अपॉन ए कॉन्स्टंट इंटिग्रेशनमध्ये एफ टी आणि डी टी, तर एफ टी डी टी किंवा एफ एक्स डी एक्स याचे इंटिग्रेशन आहे जी एक्स प्लस सी, म्हणजेच 1 अपॉन ए जी ऑफ टी किंवा जी एक्स प्लस सी. मग एक्सची व्हॅल्यू किंवा त्याच टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, काय टीची व्हॅल्यू ए एक्स प्लस बी, सो इट इज इक्वल टू 1 अपॉन ए जी ऑफ ए एक्स प्लस बी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे झालं त्या फंक्शनचं इंटिग्रेशन. ओके, जेव्हा आपण एफ एक्सचं इंटिग्रेशन जी एक्स प्लस सी येत असेल तर एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स याचं इंटिग्रेशन काय घ्यायचं जी ऑफ ए एक्स प्लस बी आणि एक्सचा कोएफिशियंट त्याला डिवाइड करायचा. तर हा आहे करोलरी, याच रूलवरती बेस असणारे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. बघा लक्षात आता सेकंड करोलरी, यामध्ये हे काही रिझल्ट्स आहेत. इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स, याचं इंटिग्रेशन येतं एफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस 3 अँड एन इज नॉट इक्वल टू -1. -1 जर एनची व्हॅल्यू असेल तर हे फंक्शन डिनॉमिनेटरला जातं, म्हणजेच या सेकंड करोलरीचं युटिलायझेशन होतं. ओके, तर -1 नसेल तर त्यावेळेस हा फॉर्म्युला आपण युटिलाइज करू शकतोय. आता या वेगवेगळ्या करोलरीज प्रूव्ह करण्यासाठी समजा हा फर्स्ट रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, तर काय इंटिग्रेशनची व्हॅल्यू, तर एफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स. तर मी हेच प्रूव्ह करण्यासाठी पुट एफ एक्स इज इक्वल टू टी, या फंक्शनला आपण टी सबस्टिट्यूट केला, आणि तुम्हाला माहिती जर सबस्टिट्यूशन केलं तर त्यालाच डिफरन्शिएट करायला लागेल, कारण डी एक्सला डी टीच्या फॉर्ममध्ये आपल्याला रिप्लेस करायचं आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, एफ एक्सला डिफरन्शिएट केला तर काय येणार एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी, एक्सचा डेरिव्हेटिव्ह टीच्या रिस्पेक्ट डी एक्स आणि टीचा डी टी. तर एफ डॅश एक्स डी एक्स हेच लिहिताना आपण एफ डॅश एक्स इंटू एक्सचा टीच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी असं लिहितो, आणि टीचा टीच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1. ओके, तुम्ही असंही लिहू शकता, किंवा सिम्पली काय करायचं एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी या फॉर्ममध्ये लिहायचा. हाच डिवाइडचा डी टी इकडं मल्टिप्लाय होतो. एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग काय होईल बघा, आता इंटिग्रेशन बिकम्स एफ एक्सच्या जागी आपण टी ठेवणार आहे, टी रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्सची व्हॅल्यू आहे डी टी. मग एक्स रेस टू एन डी एक्स हा फॉर्म्युला इथे युटिलाइज होईल, त्याचं इंटिग्रेशन येणार टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, टी म्हणजेच कोण एफ एक्स, तर एफ एक्स रेस टू एन प्लस 1
अपॉन n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हे झालं fx रेज टू n इंटू f डॅश x dx याचं इंटिग्रेशन. ओके, तर हा फर्स्ट रिझल्ट इथं प्रूव्ह झाला. आता सेकंड आहे f डॅश x अपॉन fx. असं जर असेल आपण याला i ने डिनोट करू f डॅश x अपॉन fx आणि dx. याला इंटिग्रेट करायचं आहे. इथे मी सबस्टिट्यूशन करतो. पुट fx इज इक्वल टू t. fx ला आपण जर t ठेवला, बघा इथं जे आहे तेच सबस्टिट्यूशन, सगळीकडे सेम सबस्टिट्यूशन आहे. तर याच इंटिग्रलची व्हॅल्यू काय होईल? f डॅश x dx ची व्हॅल्यू काय येते? f डॅश x dx इज इक्वल टू dt. इंटिग्रल बिकम्स dt अपॉन fx ची व्हॅल्यू आहे t. ती सबस्टिट्यूट करणार आपण. मग 1 अपॉन t dt चे इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ मॉड्युलस t प्लस c. मग t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. t कोणासाठी ठेवला आहे? तर fx. तर याच इंटिग्रलची व्हॅल्यू f डॅश ऑफ x अपॉन fx dx इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड्युलस fx प्लस c. तर ही करवलगी इथं प्रूव्ह झाली. आता बघा थर्ड रिझल्ट मध्ये इंटिग्रेशन f डॅश x अपॉन nth रूट ऑफ fx dx याचं nth रूट आहे. nth रूट म्हणजेच काय? 1 अपॉन n पॉवर. यालाच 1 अपॉन n पॉवर आपण लिहू शकतो. याला जर आपण सबस्टिट्यूशन केलं fx इज इक्वल टू t, तर काय होईल? डिफरन्शिएट केल्यानंतर f डॅश x dx इज इक्वल टू dt. काय होईल? तो इंटिग्रल f डॅश x dx ला काय येणार? dt अपॉन nth रूट ऑफ t. म्हणजेच t ची पॉवर आहे 1/n dt अपॉन t रेज टू 1/n. मग याचं इंटिग्रेशन काय आहे? वरती गेल्यानंतर तेच होईल t रेज टू मायनस 1/n dt. याचं इंटिग्रेशन येणार t रेज टू 1 मायनस 1/n. मायनस 1/n प्लस 1 म्हणजेच, आणि डिवाइडला मायनस 1/n प्लस 1 म्हणजेच 1 मायनस 1/n प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. टी म्हणजेच fx रेज टू 1 मायनस 1/n अपॉन 1 मायनस 1/n प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे झालं f डॅश x अपॉन nth रूट ऑफ fx dx. तर याचं इंटिग्रेशन. ओके, आणि लास्ट ही जी करवलगी आहे f डॅश x अपॉन रूट fx याचं इंटिग्रेशन येतं 2 रूट fx प्लस c. आता हे प्रूव्ह करण्यासाठी याच इंटिग्रलला f डॅश ऑफ x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ fx dx याला सबस्टिट्यूशन करणार आपण. पुट fx इज इक्वल टू t. ओके, fx ला t ठेवला, याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t, तर काय होईल? याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश x dx इज इक्वल टू dt. म्हणजेच इंटिग्रल बिकम्स dt अपॉन रूट t. मग 1 अपॉन रूट t चे इंटिग्रेशन येतं 2 रूट t प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. माहिती तुम्हाला 1 अपॉन रूट x याचं इंटिग्रेशन आहे 2 रूट x. याचं इंटिग्रेशन आलं 2 रूट t. t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची 2 रूट fx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. द इंटिग्रेशन ऑफ f डॅश x dx अपॉन रूट fx. तर याचं इंटिग्रेशन येतं 2 रूट fx. तर ही 4 नंबर्स करवलगी प्रूव्ह झाली. या पद्धतीने या करवलगीज आहेत ज्या आपल्याला एक्सरसाइज मध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन या एक्सरसाइज मध्ये युटिलाइज करायचे आहे. ओके, तर आता आपण काही स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यांचे डेरिव्हेटिव्ह्ज या इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडने कसे आले होते ते बघायचे आहे. जसं की टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह टॅनचे इंटिग्रेशन काय येतं? सेक्सचे इंटिग्रेशन काय येतं? कोसेक्सचे इंटिग्रेशन काय येतं? कॉटचे इंटिग्रेशन काय येतं? हे स्टँडर्ड इंटिग्रेशन फॉर्म्युले आपण डिराइव्ह करणार आहे. इंटिग्रेशन ऑफ बाय सबस्टिट्यूशन ऑफ स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन
आता कोणकोणते फॉर्म्युले आपण डिराईव्ह करणार? फर्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ tan x dx, याचं इंटिग्रेशन येतं log ऑफ मॉड्युलस sec x प्लस c. ओके, आता याची व्हॅल्यू कशी येते? फर्स्ट फॉर्म्युला आपण हा बघणार आहे. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x dx, याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. tan लाच काय लिहिलं? sin x अपॉन cos x आणि dx. मी सबस्टिट्यूशन करतो इथं. पुट cos x इज इक्वल टू t, यालाच आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. t च्या रिस्पेक्ट डिफरन्शिएट केलं तर cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x dx इज इक्वल टू dt. sin x dx ची मला व्हॅल्यू पाहिजे. sin x dx ची व्हॅल्यू काय येते? मायनस dt. मग इथं व्हॅल्यू जर टाकली तर काय होईल? मायनस dt अपॉन cos x, याला आपण t ठेवतोय t. मग हे -1 sin ॲज इट इज आणि 1 अपॉन t हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? लॉग ऑफ, याचं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ मॉड्युलस t प्लस c. मग t ची व्हॅल्यू परत सबस्टिट्यूट करा. ती काय आहे? cos x मायनस ऑफ लॉग ऑफ cos x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हा जो -1 आहे तो कॉसच्या पॉवरला जाईल, म्हणजे लॉग ऑफ cos x रेज टू पॉवर -1. आणि -1 म्हणजेच डिनॉमिनेटरला, तर लॉग ऑफ 1 अपॉन cos x म्हणजेच काय? sec x. तर लॉग ऑफ मॉड्युलस sec x प्लस c हे झालं tan x चे इंटिग्रेशन. ओके, तर आतापर्यंत आपण tan स्क्वेअर x चे इंटिग्रेशन कसं फाइंड करायचं ते बघितलं. त्याला sec स्क्वेअर x -1 करायचं आणि दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन. पण tan x चे इंटिग्रेशन फॉर्म्युला आपण बघितलेला नव्हता. तर इंटिग्रेशन ऑफ tan x ची व्हॅल्यू काय येते? लॉग ऑफ मॉड्युलस sec x प्लस c. सेम त्याच पद्धतीने सेकंड आहे इंटिग्रेशन ऑफ cot x dx. cot चे इंटिग्रेशन हे येतं लॉग ऑफ मॉड्युलस sin x प्लस c. आता हे प्रूव्ह करण्यासाठी मी काय केलं? याच इंटिग्रेशन ऑफ cot x dx याला असं लिहू शकतो आपण cos x अपॉन sin x आणि dx. सबस्टिट्यूशन कोणाला येणार आहे? sin x ला t ठेवायचा, याचाच डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे. पुट sin x इज इक्वल टू t, याला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t. काय होईल याचा डेरिव्हेटिव्ह? cos x dx इज इक्वल टू dt. मग इंटिग्रल बिकम्स cos x dx च्या जागी व्हॅल्यू dt आणि sin x ला t ठेवला. 1 अपॉन t चे इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ मॉड्युलस t प्लस c. t कोणासाठी ठेवलेला आहे? sin x ला. तर याच इंटिग्रेशन ऑफ cot x dx याचे इंटिग्रेशन मिळालं लॉग ऑफ मॉड्युलस t म्हणजे sin x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, हा झाला cot x चे इंटिग्रेशन फॉर्म्युला. नेक्स्ट आपण तिसरा रिझल्ट बघणार आहे इंटिग्रेशन ऑफ sec x dx. तर sec x चे इंटिग्रेशन दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. लॉग ऑफ मॉड्युलस sec x प्लस tan x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि दुसरा एक रिझल्ट आहे sec x चे इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ मॉड्युलस tan π/4 प्लस x/2 प्लस c. आता हे दोन्ही रिझल्ट्स आपण बघणार आहे. कशा आहे? मी i ने डिनोट करतो इंटिग्रेशन ऑफ sec x dx. तर याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. याला जर 1 अपॉन cos x लिहिलं तर पुढे सिम्प्लिफिकेशन, सबस्टिट्यूशन किंवा मोर सिम्प्लिफिकेशन होणार नाही. मग मी इथं काय केलं? लक्ष द्या, मी याला थोडी अरेंजमेंट करतो. sec x ॲज इट इज, याला मी मल्टिप्लाय आणि डिवाइड sec x प्लस tan x याने मल्टिप्लाय आणि sec x प्लस tan x यानेच काय केलं? मी डिवाइड. मल्टिप्लाय आणि डिवाइड sec x प्लस tan x. या sec x ने आता आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? sec स्क्वेअर x प्लस sec x tan x आणि डिवाइडला आहे sec x प्लस tan x आणि dx. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मी जर सबस्टिट्यूशन केलं, या टर्मला t ठेवला, पुट
sec x प्लस tan x इज इक्वल टू टी. मग याला सबस्टिट्यूशन केलं तर काय केलं पाहिजे आता डिफरन्शिएट, कारण dx ला dt मध्ये रिप्लेस करायचं आहे. मग या sec x प्लस tan x ला t ठेवला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. sec चा डेरिव्हेटिव्ह sec x tan x प्लस tan चा डेरिव्हेटिव्ह येतो sec स्क्वेअर x इंटू dx इज इक्वल टू dt. दो ही टर्म जी आहे sec स्क्वेअर x प्लस sec x tan x dx आणि टोटल टर्मची व्हॅल्यू काय dt, म्हणजेच इंटिग्रेशन होणार dt अपॉन t आणि याचे इंटिग्रेशन काय आहे लॉग ऑफ मॉड्युलस t प्लस c. t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. काय t म्हणजेच sec x प्लस tan x प्लस tan x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. दिस इज द इंटिग्रेशन ऑफ sec x dx. sec x चे इंटिग्रेशन मिळालं लॉग ऑफ मॉड्युलस sec x प्लस tan x. आता आपल्याला त्या sec x चा सेकंड रिझल्ट जो आहे तो प्रूव्ह करायचा आहे. सेकंड रिझल्ट tan pi by 4 प्लस x by 2 लॉग ऑफ मॉड्युलस tan pi by 4 प्लस x by 2. मी याच रिझल्टला पुढे सिम्प्लिफिकेशन करतो. आता आपल्याला माहिती इंटिग्रेशन ऑफ sec x dx ची व्हॅल्यू काय येते लॉग ऑफ मॉड्युलस sec x प्लस tan x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता याला ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन sec x 1 अपॉन cos x प्लस tan x sin x अपॉन cos x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. दोघांचाही बेस सेम, न्यूमरेटरची ॲडिशन 1 प्लस sin x डिवाइड बाय cos x. बघा आता याला सिम्प्लिफिकेशन काय 1 प्लस sin x असेल तर आपण त्याला सिम्प्लिफाय काय करतो 1 च्या जागी व्हॅल्यू टाकतो cos स्क्वेअर x by 2 प्लस sin स्क्वेअर x by 2 आणि sin x ला 2 sin x by 2 cos x by 2 cos स्क्वेअर x by 2 प्लस sin स्क्वेअर x by 2. 1 च्या जागी व्हॅल्यू टाकली आणि sin x ला 2 sin x by 2 इंटू cos x by 2 हाफ अँगल मध्ये कन्वर्ट आणि cos x चा हाफ अँगल फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर x by 2 मायनस sin स्क्वेअर x by 2. काय होईल प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड्युलस. हे एक्सपान्शन कोणाचं आहे cos x by 2 प्लस sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर. याचं ते एक्सपान्शन आहे आणि डिवाइडचे फॅक्टर पडतील cos x by 2 मायनस sin x by 2 आणि cos x by 2 प्लस sin x by 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ही प्लस एक फॅक्टर घेतला कॅन्सल झाला. राहील काय लॉग ऑफ मॉड्युलस cos x by 2 प्लस sin x by 2 अपॉन cos x by 2 मायनस sin x by 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला cos x by 2 ने डिवाइड केलं डिवाइड बाय cos x by 2 तर काय होईल लॉग ऑफ मॉड्युलस इथं काय राहणार 1 प्लस sin x by 2 अपॉन cos x by 2 tan x by 2 आणि डिवाइडला 1 मायनस sin अपॉन cos tan x by 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मी याला 1 इंटू tan x by 2 असं लिहिलं हरकत नाही. मग लॉग ऑफ मॉड्युलस 1 च्या जागी व्हॅल्यू टाकली tan pi by 4 प्लस tan x by 2 अपॉन 1 मायनस tan pi by 4 इंटू tan x by 2 प्लस c. मग हेच एक्सपान्शन कोणाचं आहे तर tan pi by 4 प्लस x by 2. तर हा झाला सेकंड रिझल्ट लॉग ऑफ मॉड्युलस tan pi by 4 प्लस x by 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके समजलं. हे होतं sec x चे इंटिग्रेशन. आणि चौथा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे इंटिग्रेशन ऑफ cosec x इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड्युलस cosec x मायनस cot x आणि दुसरा रिझल्ट आहे लॉग ऑफ tan x by 2 प्लस c. आता या cosec x चे इंटिग्रेशन घेण्यासाठी मी काय केलं लक्षात द्या. याला cosec x मायनस cot x याने मल्टिप्लाय आणि cosec x मायनस cot x याने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं.
कोसेक एक्स आहे आत मल्टिप्लाय केला काय होते ती टर्म कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आणि डिवाइडला आहे कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. आता सबस्टिट्यूशन जर आपण या टर्मला जर केलं पुट कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इज इक्वल टी यालाच मी डिफरन्शिएट केलं. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स तर मायनस आणि मायनस हे प्लस होईल प्लस कोसेक स्क्वेअर एक्स आणि इंटू डी एक्स इज इक्वल डी टी म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आले इज इक्वल टू डी टी. मग ही व्हॅल्यू या टोटल टर्मच्या जागी डी टी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली डिवाइडला आहे टी. याचं इंटिग्रेशन काय लॉग ऑफ मॉड्युलस टी प्लस सी. लॉग ऑफ मॉड्युलस टी कोणासाठी ठेवला होता तर कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. दिस इज द फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स dx. लॉग ऑफ मॉड्युलस कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस टी. आता सेम त्याच पद्धतीने सेकंड रिझल्ट ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर मी काय केलं बघा आता इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स dx याचे इंटिग्रेशन आपल्याला मिळालेलं आहे कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आणि लॉग ऑफ मॉड्युलस कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. याला मी साइन कॉस मध्ये कन्वर्ट करतो. काय याचं कन्वर्जन कोसेक एक्स म्हणजेच 1 अपॉन साइन एक्स मध्ये मायनस साइन कॉट म्हणजेच काय कॉस एक्स अपॉन साइन एक्स. दोघांचाही बेस सेम आहे न्यूमरेटर सबट्रॅक्शन 1 मायनस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला हाफ अँगल मध्ये 1 मायनस कॉस एक्स 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि खाली आहे साइन एक्स याचा हाफ अँगल फॉर्म्युला 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन 2 कैंसल एक साइन ची टर्म कैंसल तर लॉग ऑफ मॉड्युलस sin x by 2 upon cos x by 2 is tan x by 2 plus c. This is the integration of cosec x dx. तर हा झाला cosec x dx चा सेकंड फॉर्म्युला log of modulus tan x by 2 plus c. ओके तर हे रिझल्ट्स तुम्हाला